जय श्री माताजी. मी विजय व्यंकटराव कबाडे, सध्या ॲडिशनल एसपी म्हणून बीड येथे कार्यरत आहे. सहजयोग ध्यान धारणेबद्दल मी आज बोलणार आहे. प्रामुख्याने 2001 पासून मी सहजयोग ध्यान धारणा करतो आहे. विशेषतः मी विद्यार्थी असताना एकाग्रता असो किंवा स्मरणशक्ती असो, या काही म्हणजे मला प्रॉब्लेम्स होते. त्यासाठी कुठली तरी ध्यानधारणा सुरू करावी, मनस्वास्थ्य आपलं सुधारण्यासाठी काहीतरी ध्यानधारणा केली पाहिजे अशी मला गरज वाटल्यामुळे एका मित्राच्या सांगण्यावरून मी सहजयोग ध्यानधारणेकडे वळलो. केवळ सहजयोग ध्यानधारणा ही फ्री आहे हेही कदाचित त्यामागे कारण असेल. आणि साधारण 2001 पासून मी सहजयोग ध्यानधारणेमध्ये आहे. याचा प्रामुख्याने मला फायदा निश्चित मी त्या काळात स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवलं होतं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक चांगलं करिअर घडवण्याचं ठरवलं आणि यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागणार होता, भरपूर मेहनत घ्यावी लागणार होती. त्यासाठी एक एकाग्र चित्तता असायला हवी होती, स्मरणशक्ती चांगली असायला हवी होती. ही प्रामुख्याने माझी गरज होती. म्हणून मी सहजयोग ध्यानधारणा सुरू केली होती आणि याचा निश्चित मला फायदा झालेला आहे. मी पहिल्याच प्रयत्नामध्ये MPSCच्या माध्यमातून सिलेक्ट झालो आणि आता साधारण मागच्या 10 वर्षापासून पोलीस खात्यात वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. विशेषतः सहयोगाबद्दल सांगायचं असेल तर सहयोगाच्या माध्यमाने, सहयोगाच्या ध्यानधारणेमुळं आपलं मनस्वास्थ्य तर निश्चित सुधारतं, पण शरीर स्वास्थ्य सुद्धा आपलं सुधारतं. एक चांगलं प्रबळ मन, एक चांगलं प्रबळ शरीर घडवण्यासाठी खूप जास्त कार्यरत, चांगलं काम करतं. हे निश्चित मी स्वतः अनुभवलेलं आहे. मागील 10 वर्षापासून पोलीस खात्यात काम करत असताना जॉब प्रोफाईल बऱ्यापैकी व्हायब्रंट असताना मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आहे पोलीस खात्यामध्ये. आणि एक बॅलन्स्ड पर्सनॅलिटी, स्वतःची एक पर्सनॅलिटी बॅलन्स्ड ठेवण्यासाठी मला या ध्यानधारणेचा खूप चांगला फायदा झालेला आहे. या व्यतिरिक्त लहान मुलं असो, गृहिणी असो, विद्यार्थी असो, तरुण असो, सर्वांसाठीच सहजयोग ध्यानधारणा ही खूप गरजेची आहे, खूप चांगली आहे. कारण यामुळं आताच मी जसं सांगितलं, मनस्वास्थ्य तर सुधारतं, पण शरीर स्वास्थ्यही आपलं उत्तम राहण्यासाठी खूप चांगली याची मदत होते. ज्यांची धकाधकीची जीवनशैली आहे, अगदी स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे, उदाहरणार्थ पोलीस विभागातली असो, आरोग्य विभागातली असो, किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, ज्यांना खूप मेहनत करायची आहे, ज्यांना स्पर्धेच्या युगाला तोंड द्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहजयोग ध्यानधारणा खूप गरजेची आहे. कारण यामधून आपली वैयक्तिक मानसिक प्रगती तर होते, पण शारीरिक प्रगती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते. अगदी टोकाच्या भावना यापासून आपण वाचू शकतो. यामुळं खूप रागिष्ट स्वभाव असो किंवा अगदी नैराश्यातून आत्महत्या असो, असे प्रकार तर निश्चित होणारच नाहीत. ध्यानधारणेचे कितीतरी फायदे आपल्याला पाहायला मिळतील. सध्या कोरोनाच्या या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली असणं खूप गरजेचं आहे आणि निश्चित सहजयोगाचा या बाबतीत सुद्धा फायदा सगळ्यांना होतो आहे. सहजयोग ध्यानधारणेमुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी खूप मदत होते. याबाबत कितीतरी आता रिसर्चेस होत आहेत. तर माझं सर्वांना एकच आव्हान असेल, विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना माझं आव्हान असेल की आपण सहजयोग ध्यानधारणेमार्फत आपली स्मरणशक्ती असो, आपली एकाग्रता असो, हे वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. एकंदरीतच आपली लाईफस्टाईल या ध्यानधारणेमुळे सुधारून जाईल असा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. या प्रसंगी सर्वच सहजयोगी असो किंवा ज्यांना सहजयोग ध्यानधारणा करायची आहे, अशा व्यक्तींना मी एकच सांगू इच्छितो की सहजयोग हा पूर्णपणे फ्री आहे. आपल्याला कोणी पैसे यामध्ये मागणार नाही आणि हे आपल्यासाठी आहे. निसर्गाने आपल्याला दिलेलं एक वरदान आहे. या दृष्टिकोनातून आपण सहजयोग ध्यानधारणा करावी आणि स्वतःसाठी निश्चित यातून खूप फायदे आहेत. हे आपल्याला जसं आपण ध्यानात एकाग्र व्हाल तसं आपल्याला कळूनच जाईल. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सहयोगींच्या मार्गदर्शनातून किंवा सहयोगींना विचारून त्यांना काय फायदे झालेत याचा वैयक्तिक अनुभव सुद्धा जरूर घ्यावा, एवढंच माझं एक आपल्याला आवाहन आहे. जय श्री माताजी.